एस टीतून गावी जात असताना जुन्या खोपोली घाटातून जात असताना अगदी वळणावळणाचे रस्ते होते. मोठे मोठे वळण आणि अरुंद रस्ता, अशा रस्त्यातून तुम्हाला खोपोली घाटातून लोणावळ्याकडे जावे लागते. हा अगदी जुना रोड आहे. म्हणजे आता अलीकडे जो मेगा हायवे बनला आहे त्याच्या अगोदर हा जुनाच रस्ता वापरत होता आणि त्या रस्त्यावरून जाण्याच्या योगाला बाजूला अशी झाडी होती. छोट्याशा रस्त्यातून पुढे मार्गक्रमण करावा लागतो. हे असे आम्ही टाइमपास करत चाललो होतो. तुम्ही बघू शकता कसे उंच उंच असा घाट आहे. साईडला असे थोडेसे रस्ते फुटलेले आहेत. समोर डोंगर दिसतात. इथे एक मोठा तीव्र असे गोलाकार वळण आहे. समोर येणाऱ्या गाड्या दिसतात. इथून जाताना एस टी एकदम स्लो जाते, कारण गाडीत लोड असतो आणि चढायला गाडी एकदम स्लो घेऊन जावी लागते. थोडं वर आल्यानंतर मध्यभागी असे थोडासा सपाट टेकडीचा भाग आहे. ते थोडं घर आणि काहीतरी ऑफिसेस आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला असे चिन्ह दाखवले आहेत, जेणेकरून आपल्याला मार्गक्रमण करून पुढे जावे लागते. बाजूला सह्याद्रीचे उंच डोंगर, झाडी दिसतात. जुन्या काळी ह्याच रस्त्याने लोक गावी ये जा करत असत. असे वाकडे तिकडे वळणाचे रस्ते असतात. छोट्या गाड्या, टू व्हीलर अजूनही ह्या रस्त्यावरून जात असतात. इथे वरती आल्यावर एक सपाटीला कोणाचे तरी घर की दुकान आहे ते लागते. टू व्हीलर आणि गाडी त्यांनी घराशेजारी लावलेले आहे आणि एक घर लागतं होते. आता ते तर खूपच मोठा चढ आहे. पुढे एक डंपर हळूहळू चालला आहे. त्याच्या मागे आमची एस टी चालली आहे. वरून एक टू व्हीलर येत आहेत. समोर उंच डोंगर दिसतोय आणि आता पूर्ण मेगा हायवेला लागण्यासाठी गाडी येते. तत्पूर्वी इथे शिंगरोबा देवाचं मंदिर लागतं आणि तिथे असे पैसे टाकतात. भाविक श्रद्धेने असे पैसे एस टीतूनच त्या मंदिरात टाकतात. आम्ही पण टाकले. तर वरती लोणावळ्याच्या थोडं खाली मेगा हायवे लागतो. हे बघा मेगा हायवे खालून गेलेला आहे. आता ही एस टी त्या हायवेला जोडण्यात जात आहे. असं वळण घेऊन ती गाडी समोर आता हायवेला जोडण्यासाठी समोर एक मोठे एस टी थांबलेली आहे. मला वाटते ती बंद पडलेली असेल आणि आता मेगा हायवेला आम्ही जॉईन झालेलो आहे. आता इथून गाडी सुपरफास्ट पुढे जाईल. दोन्ही साईडकडून गाड्या आहेत आणि आता गाडी लोणावळ्याच्या दिशेने
मार्गक्रम करत आहे.